नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतोय. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. याच अनुषंगानं आज आपल्याशी आपल्या व्यासपीठावर या ठिकाणी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. खरं तर लोकसभेची जबाबदारी शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. आपण पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवर आताच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सोलापूर शहर मध्य असेल, सोलापूर शहर उत्तर असेल आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघ हे तिन्ही मतदारसंघ शहरातल्या काही भागामध्ये येतात आणि याची जबाबदारी जेणेकरून नरेंद्रजी काळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आहे आणि ते तितक्याच पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न देखील करतात. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारसंघातील प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, सिंचनाचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येत आहेत. तर या ठिकाणी शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे आपले यांच्याकडे येत असताना आपण सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ असेल, दक्षिण मतदारसंघ असेल किंवा मध्य मतदारसंघ या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्यासमोर काय आव्हानं आहेत, काय मुद्दे आहेत, मतदारासमोर काय मुद्दे घेऊन जातात, काय सांगाल आपण? निश्चितपणाने सर्वप्रथम सोलापुरींचं मी आभार व्यक्त करतो की आपण निवडणुकीच्या वेळेस असं एक व्यासपीठ उपलब्ध करून देता की जेणेकरून आमचे विचार जनतेपर्यंत पोचावं यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आत्ता आपण जो प्रश्न केला की भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही 2.5 वर्षात जे काही काम केलं, जी विकासाची कामं केली, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं केली, जो निधी आणला, ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ती कामं आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत. लाडकी बहीणसारखी चांगली एक योजना महाराष्ट्र सरकारने समोर दिली. त्याच्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी मुलींचं शिक्षण मोफत केलं. अशा ज्या योजना, अनेक योजना राबवल्या आल्यात, त्या योजना आम्ही पुढे घेऊन समाजापर्यंत जात आहोत, जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागतो. एकंदरीत आपण जर पाहिलं या तिन्ही मतदारसंघात आता सध्या सोलापूर शहर उत्तर जर बघितलं तर गेली 4 टर्म म्हणजे 20 वर्ष झालं आमदार विजयकुमार देशमुख या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. दक्षिण मतदारसंघाचं देखील गेली 2 टर्म झालं म्हणजे 10 वर्ष झालं मतदारसंघाचं नेतृत्व करत. आपण मध्यमध्ये सुद्धा देखील आता यावर्षी उमेदवार या टर्मला आपण दिलेला आहे. एकंदरीत या निवडणुकीने आरोप प्रत्यारोप होतात. या ठिकाणी आता मध्यंतरी आता महेश कोटेंनी देखील आपल्या पक्षावर मोठ्या प्रमाणात आरोप केले की काय केलं भाजपनं. आजपर्यंत शहर उत्तरचा देखील प्रश्न त्यांनी मांडले. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असं त्यांनी या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तर भरपूर काही करता असतात. मंत्रिपदं तुमच्याकडे 2-2 होती. याशिवाय परिवहन व्यवस्था असेल, अशा सोडत आलं असं पण त्याला कुठंतर भाजपला अपयश आलं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगाल याबाबत तुम्ही? निश्चितपणाने गेली 25 वर्ष झालं महेश कोटे महापालिकेत नेतृत्व करतात. महापालिकेची अनेक पदं त्यांनी भूषवली. महापालिकेचं सभागृह नेता असेल, महापालिकेचे महापौर असतील, म्हणजे महापालिकाच कोठे चालवत होते असं सगळं चित्र होतं. त्या 25 वर्षाचा त्यांचा जर आलेख बघितला आणि कशा पद्धतीने त्यांनी महापालिका चालवली, आज महापालिका ड वर्गात येण्याला सगळ्यात मोठे कारणीभूत असतील तर महेश कोटे असतील. त्यांनी ज्या पद्धतीने शहराचा महापौर असेल किंवा सभागृह नेता म्हणून ज्यावेळेस हे सभागृह शहराच्या विकासाचे मुद्दे असतील किंवा शहराचा विकास करण्यासाठी आपण एक विजन दिलं पाहिजे, पण कुठलंही विजन न ठेवता महापालिकेत गेले 25-30 वर्ष झालं नगरसेवक आहे. फक्त नगरसेवक म्हणून किंवा महापौर म्हणून पदं भूषवायची आणि आपली जी कामं असतील ती स्वतःची कामं करण्यासाठी फक्त महापालिकेचा उपयोग करून घेतला. तर आणि दुसरा मुद्दा भाजपने काय केला तर भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत शासनाकडून आणलेल्या निधीचा आपण विचार करावा. एक आमदार म्हणून 5 कोटी रुपये निधी वर्षाला मिळत असतो, पण ह्या मतदारसंघात 2.5 वर्षात झालेल्या
कामांचा जर तुम्ही विचार केला, DPDCच्या माध्यमातून असू द्या, अण्णाभाऊ साठे योजनेतनं असू द्या, सर्व सुवर्ण नगरोत्थानच्या माध्यमातून असू द्या, किंवा शासनाचा विशेष निधी असू द्या, जो निधी आला आहे, जो मूलभूत सुविधांसाठी निधी आलेला आहे, या सगळ्या निधींचा विचार केला तर निश्चितपणे आपण एवढ्या वर्ष नगरसेवक झाला, आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की किती काम झालं. हद्दवाढ भाग जो आहे, गेले 92 साली हद्दवाढ झाली. 92 पासून तर आजपर्यंतचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही हद्दवाढ भागासाठी किती निधी दिला. 92 पासून तुम्ही सत्तेत होता, तुम्ही महापालिकेत सत्तेत होता, तुम्ही राज्यात सत्तेत होता, केंद्रात सत्तेत होता. 2014 पासून मी पूर्ण शहराचं सांगतो की हद्दवाढ भागात शहर म्हणून किती निधी आला आणि किती कामं झाली याचं कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. कामं करत असताना केलेल्या कामाला केलंय म्हणण्यासाठी फार मोठं मन लागतं आणि ते मोठं मन त्यांच्याकडे नाही आहे हे निश्चितपणाने मी सांगतो. कारण एवढ्या कुचक्या भावनेने आणि कुचक्या मनाने महेश कोटेंचे सगळे वर्तणूक आहे. कालचा मी तुमचं ते प्रोमो बघितला की त्यामध्ये लिंगायत समाजासाठी काय केलं, सिद्धेश्वर मंदिराला निधी काय दिले. बरं. अरे लिंगायत सिद्धेश्वर मंदिर हे शहराचं ग्रामदैवत आहे, याच्यात समाज कुठनं आला. फक्त समाज या नावाखाली जातीय राजकारण करायचं. आमच्या शहराचं पूर्ण ग्रामदैवत आहे ते, मग त्याच्यात लिंगायत समाजाचा संबंध कुठनं आला. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तिथं जो विकास झालेला आहे त्या विकासाचा आपण कुठंतरी अभ्यास करावा. तिथं वॉकिंग ट्रॅक आहे, गेले अनेक वर्ष झालं, म्हणजे एक दिवस अण्णांनी वेळ काढून जरा वॉकिंग करून यावं, त्या वॉकिंग ट्रॅकवरनं काय विकास झाला ते लक्षात येईल. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तळ्याच्या संवर्धनासाठी असतील किंवा हे असतील. आणि ज्यावेळेस स्मार्ट सिटीचा निधी द्यायचा त्यावेळेस पूर्णपणे मंदिर समितीच्या सर्व सूचना मागून त्याचा DPR तयार करण्यात आला, त्यांच्या म्हणण्यानुसार तिथं विकास करण्यात आला. आणि निधी दिलाय का याचा विचार करावा. स्मार्ट सिटीतनं किती निधी दिला या परिसर सुधारण्यासाठी याचा आपण निश्चितपणे विचार करावा. या ठिकाणी अजून एक विषय म्हणजे रोजगार निर्मितीचा देखील एक महत्त्वाचा विषय इथं समोर आला. रोजगार निर्मितीसाठी 20 वर्षामध्ये आपल्या आमदारांनी काय प्रयत्न केले असा देखील विरोधकांकडे आरोप होत होता. किमान एक IT पार्क तर तुम्ही उभं करायला पाहिजे, ते देखील तुम्हाला जमलेलं नाही असा देखील विरोधकांकडून आरोप होता. कशा बघायला या प्रश्नाकडे आपण. महेश अण्णांचं एक कळत नाही, ह्यांना IT पार्क हा शब्द कोणी सांगितला आहे आणि कशा पद्धतीने, म्हणजे यांच्या डोक्यातला IT पार्क काय हेच कळत नाही. ह्यांच्या IT पार्कच्या एका बैठकीला मी होतो पुण्यात, त्यांनी बैठक घेतली IT पार्कची. 4 माणसं कोणतरी स्टेजवर बसवली, IT पार्कच्या संकल्पना मांडल्या, असं करायचं तसं करायचं हे सगळं मांडलं. हे कधीचं, हे 10 वर्षापूर्वी, म्हणजे 8 वर्षापूर्वीच. त्याच्यानंतर आत्ता पुन्हा एकदा ते IT पार्कचं उद्घाटन झालं, माननीय शरद पवार आले होते. आता तिथं जाऊन बघितलं तर तिथं शेजारी प्लॉटिंग चालू आहे. म्हणजे IT पार्क करण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा लागतात, जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते करणं आज शहराची गरज आहे. त्याचाच एक भाग हा विमानतळ हा आहे. आता विमानसेवा लवकर सुरू होती. हा एक टप्प्याने जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं तर IT पार्क तयार होऊ शकतं. IT पार्क तयार व्हायचं म्हणजे एखादं दुकान घालायचं असं नसतो. म्हणजे मी एखादी कंपनी आणली, ती उभा केली आणि IT पार्क तयार झाला असं IT पार्क तयार होत नाही. त्याला IT पार्कसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला उभं करावं लागेल. तेवढ्या कंपन्यांशी आपलं बोलणं केलं पाहिजे. त्या कंपन्या इथं स्टेबल होण्यासाठी त्यांच्या ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. कुठंतरी आपण एखादं उद्घाटन केलं म्हणजे IT पार्क होत नसतं. आणि आपण रोजगार म्हणून काय केलं किंवा आपण काय केलं हे पण आपण जनतेला सांगावं. शेतकऱ्यांचे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसं आपला एक दक्षिण मतदारसंघ आहे आणि सिंचनाचा प्रश्न असेल, त्या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, ते आज जे सरकारनं आश्वासन आपल्याला 5 वर्षामध्ये आपल्या सरकारनं दिली होती ते खऱ्या अर्थानं कितपत मार्गी लागलेत, काय सांगाल तुम्ही? मी निश्चितपणे सांगतो की गेल्या अनेक वर्ष झालं दक्षिण सोलापुरातला वडापूरचा बॅरेजेसचा जो विषय होता, बापूंनी तिथं त्याचा पाठपुरावा वर्षभर ह्या 2.5 वर्षात
म्हणजे 2.5 वर्ष जर महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं तर आत्ता मी निश्चितपणाने सांगतो की हे काम चालू झालं असतं. 2.5 वर्षाचं सरकार नसल्यामुळं ह्याचा पाठपुरावा होऊ शकला नाही. ह्या 2.5 वर्षात पाठपुरावा करून त्याला मंजुरी बापूंनी आणली आणि ही निवडणूक झाल्यानंतर निश्चितपणाने वडापूर बॅरेजेसचं काम होईल. हे झाल्यामुळं काय होईल की जे पाणी आपलं भीमेचं पाणी कर्नाटकात वाहून जातं ते आपल्याला वापरता येईल. दुसरा एक आता भीमासेना जोड कालव्याचा जो प्रकल्प बापूंनी मंजूर करून घेतला की सीना कायम कोरडी असते. सीनेला पाणी येत नाही, भीमेला पाणी येतं, पण भीमेचं पाणी जे वाहून जातं हे आत्ता कुठंतरी आपण सीनेत आणू शकतो. सीनेवरची जी गावं आहेत त्यांचा सिंचनाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चांगल्या पद्धतीने सोडवला जाऊ शकतो. एवढं चांगलं काम बापूंच्या माध्यमातून सिंचनाच्या बाबतीत झालेलं आहे. तसंच तुम्ही दक्षिण सोलापूरमधले रोड बघितले किंवा दक्षिण सोलापूरमधल्या कुठल्याही मूलभूत सुविधांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं. जवळपास हद्दवाड भागात 12.5 कोटी रुपयाची पाईपलाईनची कामं झालेली आहेत ह्या 10 वर्षात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील किंवा आत्ता सिंचनाचा प्रश्न तुम्ही जसं म्हणला, बाग असतील, बगीचा असतील, आपले ओपन जिम असतील, आरोग्याच्या दृष्टीने तिथं चांगल्या पद्धतीचं काम बापूंकडनं होत आहे. याच्यामध्ये अजून एक आता अजून एक आवर्जून सांगतो की यावेळेस सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. अनेक शेतकऱ्यांचं वीज बिल, मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होतं किंवा बिल होतं, ते पूर्णपणे सरकारने माफ केलेलं आहे. त्याच्यामुळं सरकार शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सातत्याने काम करत आहे. याच्यामध्ये अजून एक दक्षिणमध्ये एक मोठं आव्हान आता आपण बघतोय, ते आव्हान कशा पद्धतीने स्वीकार, कारण या ठिकाणी अपक्ष म्हणून काळादी साहेब निवडणूक लढवत आहेत, शिवसेनेकडून अमर पाटील आहेत. हे जे आव्हान आहे तुम्ही कशा पद्धतीने स्वीकाराल, काय सांगाल? नाही, हे आव्हान आम्हाला नाही आहे. एक तर महाविकास आघाडीत महाविकास बिघाडी झाली, कुठंच त्यांच्यात ताळमेळ नाही. त्या महाविकास आघाडीला कुणाचंही नेतृत्व नाही, कुठंही एकमत नाही. म्हणजे कोगनोरेंचा प्रवेश झाला तिकीट द्यायचं म्हणून, त्याच्या आधी तिथं तिकीट घ्यायला हसापुरे साहेब होते. त्याच्यानंतर दिलीप मानेंचा प्रवेश झाला, मग दिलीप मानेंना तिकीट मिळणार होतं. दिलीप मानेंच्या तिकिटानंतर मग काडादी आले, काडादींना तिकीट मिळणार होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा काँग्रेसचा विचार केल्यानंतर कोगनोरे मनसेमध्ये गेले, काडादी अपक्ष झाले आणि मानेंचा फॉर्म विड्रॉला. म्हणजे कुठेही ताळमेळ नसलेलं एक म्हणजे काय चाललंय महाविकास आघाडी म्हणून त्यांना. आणि ह्या सगळ्याची कडी म्हणजे ही जागा काँग्रेस लढवणार असं असताना तिथं बी फॉर्म दिला जातो शिवसेनेला. म्हणजे एवढा सगळा गोंधळ आहे. आणि ह्या गोंधळात निश्चितपणे, या गोंधळाचा नाही पण आम्ही विकास आणि आमची जे मतदार आहेत, आमची जी वोट बँक आहे, आम्ही ज्याच्यावर जी जनतेची कामं केली त्याला निश्चितपणाने आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. जर आपण हद्दवाढ भागाचं सांगितलं, आता 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली आणि जवळपास आज 30 वर्ष होत आले हद्दवाढ होऊन. हद्दवाढ भागामध्ये देखील आपले आमदार आहेत, जे सुभाषजी बापू देशमुख आहेत. तिथं अजूनही त्या भागामध्ये ड्रेनेजचा अभाव आपल्याला दिसून येतो. ड्रेनेजची सुविधा, जे मूलभूत सोयीसुद्धा आहे ते तर नगरसेवकाचं काम आहे. महानगरपालिकेचे देखील मूलभूत काम म्हणजे आद्य कर्तव्य आहे त्यांची की मूलभूत सोयीसुविधा देणं. असं असताना देखील अजूनही कुठंतरी हद्दवाढ भागाचा विकास तितका असं दिसून येत नाही. काय सांग? मी तुम्हाला सांगतो, 2014 पासून म्हणजे पहिल्यांदा 212 कोटीची ड्रेनेज लाईन मंजूर झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 300 कोटीची मंजूर झाली आणि आत्ता 429 कोटी रुपयाची निविदा काढलेली आहे. त्याचं म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की 1992 पासून ते आज 2024 म्हणजे हे 24 वर्ष आणि ते 8 वर्ष, म्हणजे गेले 32 वर्ष झालं आपण आपल्या शहरात ड्रेनेज लाईन देऊ शकत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. ह्याच्यात फक्त 10 वर्ष आम्ही ह्या सत्तेत आहोत, पण ह्या 10 वर्षात आम्ही जवळपास शहरातली पूर्ण ड्रेनेज लाईन, पूर्ण म्हणजे हद्दवाढ भागातली संपूर्ण ड्रेनेज लाईन आता पूर्ण होती. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ड्रेनेज लाईन आज तुम्ही आत्ता त्याचं कामही चालू झालं आहे. ड्रेनेज लाईनचं त्याची निविदा निघाले. पहिल्या टप्प्यात जुळे सोलापूर ह्या भागातली ड्रेनेज लाईन झाली. दुसऱ्या टप्प्यात नीलमनगर असेल,
आणि सुनील नगर असेल या भागातली झाली. आता तिसऱ्या टप्प्यात पूर्ण शहरात जिथं ज्या ज्या ठिकाणची ड्रेनेज लाईन राहिलेली त्या सर्व ड्रेनेज लाईनचं एक टेंडर करून काढलं. ते 429 कोटी रुपयाचं टेंडर आत्ता मंजूर झालं. तसंच 100 कोटी रुपयाचं अजून एक टेंडर आपण फ्लॅश केलं होतं की हे जे शहरात जे पावसाचं पाणी आहे त्याच्यामुळं पावसामुळं नाले तुंबले जातात किंवा त्याच्यासाठी नाल्यांची दुरुस्ती आणि नाल्यांचं पाणी काही ठिकाणी स्ट्रॉम ड्रेन टाकावं लागतील, पाणी साचतं त्यासाठी अशी एक मोठी योजना या सरकारकडनं जवळपास म्हणजे 500 कोटी रुपये निधी फक्त या विषयासाठी ड्रेनेज लाईनसाठी आपल्याला मिळाला. सोलापूर शहरमध्ये मतदारसंघ आपण बघतोय, गेल्या अनेक दिवसापासून हा चर्चेतला मतदारसंघ आहे. गेली 15 वर्ष झालं आमदार प्रणिती शिंदे जे कोण आता ते खासदार आहेत या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. आणि आपण यावर्षी या टर्मला उमेदवारी दिलेली आहे भाजपकडून. आणि उमेदवारी एक शेवटच्या क्षणापर्यंत आपण ते सगळ्यांना उत्सुकता लागून होती आणि उमेदवारी अखेर भाजपला, ते शिवसेनेला जागा सुटणार होती अशी चर्चा होती, पण ते भाजपला जागा सोडवून घेतली. काय सांगाल या एकंदरीत मतदारसंघाबद्दल आपण? नाही, निश्चितपणाने की ही जागा महायुतीत सर्व नेत्यांनी भाजपसाठी सोडली, त्यासाठी मी सर्वप्रथम त्या सगळ्यांचे आभार मानतो. की इथं जवळपास या मतदारसंघात 17 नगरसेवक हे भाजपचे आहेत. इथं संघटनात्मक काम चांगलं आहे. गेले अनेक वर्ष झालं, 10 वर्ष झालं, म्हणजे ज्या 2 निवडणुका लोकसभेच्या झाल्या त्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तिथं लीडवर होतो. यावेळेस आम्ही 794 मतांनी फक्त तिथं मागं होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही जागा निवडून येणार 100%, या विश्वासाने आम्ही मागून घेतली आणि सर्व नेत्यांनी ते मान्य केलं. ही जागा आम्हाला मिळाली. निश्चितपणाने तिथले मुद्दे जरी दोन्ही मतदारसंघातले वेगळे असतील पण त्या मतदारसंघातले बरेचसे वेगळे मुद्दे आहेत. आणि तिथली जी निवडणूक आहे ती निवडणूक जरा वेगळ्या पद्धतीने केली जाते. आता तिथं MIM आहे. MIM ही निवडणूक धर्मावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतं. पण आमचा मुस्लिम धर्माला विरोध नाही. आमचा विरोध त्यांच्या वृत्तीला आहे, ज्यांनी 370 कलमाला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, जे आजसुद्धा हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करतात, CAA विरोध करतात, ज्यांना राष्ट्रीयता मान्य नाही, अशा माणसांबरोबरची आमची ही लढाई आहे. आणि ही स्पष्टपणे आमची लढाई आहे आणि आम्ही ही निश्चितपणे जिंकू. ही लढाई आमची कुणाबरोबर आहे तर 15 मिनटं पोलीस हटवा आणि आम्ही 80 कोटी हिंदू संपवतो अशा म्हणणाऱ्या वृत्तीबरोबर आमची ही लढाई आहे. म्हणून ही आम्ही लढाई म्हणूनच लढणार. एक जातीवादाचा देखील आरोप केला जातो आपल्या पक्षावरती, काय सांगाल यावर? सांगाव काय जातीवाद केला, काय जातीवाद केला सांगा. आमचा कोण नेता म्हणला नाही ना 15 मिनटं पोलीस बाजूला काढा आम्ही तुम्हाला संपवतो. म्हणजे 80 तुम्ही मला सांगा 20 कोटी मुस्लिमांना 80 कोटी हिंदूंना संपवण्याचा कॉन्फिडन्स या देशात येत असेल तर आम्ही जातीवादी का तुम्ही जातीवादी? 80 कोटी हिंदू असं कधी म्हणत नाही की आम्ही तुम्हाला संपवू म्हणून. कारण हिंदू हा संपवण्याची गोष्ट करत नाही, हिंदू हा वाढवण्याची गोष्ट करतो. आणि ही जी वृत्ती आहे की संपवण्याची, ही संपवण्यासाठी आम्ही विचारधारेसाठी काम करतो. आणि हे कदापि आम्ही सहन करणार नाही की कुठल्या हिंदूला संपवण्याची जर कोण भाषा करत असेल तर आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आव्हान म्हणून स्वीकारणार का तुम्ही शहरमध्येचं कसं? आता शहरमध्येचं आव्हान म्हणूनच स्वीकारलं आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने उमेदवार आहेत, उमेदवारी ज्या पद्धतीने भरली गेली, ज्या पद्धतीने काढली गेली, ज्या मुद्द्यावर काढली गेली, म्हणजे तुम्ही धर्माच्या आधारावरच डायरेक्ट जर निवडणुका करायच्या असतात तर मग जशाच तसंच उत्तर येणार ना. आणि तुम्ही ह्या विचारधारेने जर सोलापूर शहरात राजकारण करायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही हे सहन करणार. याच्यामध्ये अजून एक आपण मुद्दा जर पाहिला, आपण सांगितलं की महेश कोटे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेत नेतृत्व करतात आणि कुठेतरी त्यांचं हे अपयशानं आणि आता ते आपल्या पक्षावरती आरोप करतात. त्याने जर पाहिलं की आता सध्या शरद पवार गटाकडून उमेदवारी म्हणून निवडणूक लढवत असे आहेत
आणि शहर उत्तरमधून ते निवडणुकीला सामोरं जात असताना एक आपल्या पक्षावरती आरोपाची मोठ्या प्रमाणात तोफ त्यांनी डागली गेली. म्हणजे एकंदरीत 20 वर्षामध्ये उत्तरच्या आमदारांनी काय केलं? तुम्ही परिवहन मंत्री होता, पालकमंत्री होता. पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काही करता आलं असतं. जे नगरसेवकांनी केलं ते तुम्हाला करता आलं नाही असा देखील आरोप केला. काय सांगाल यावर? मी तुम्हाला महेश कोटेंच्या बाबतीत सांगतो, आजपर्यंत त्यांचं जे राजकारण आहे ते तात्यांच्या पुण्याईपर्यंत इथपर्यंत आलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर काही केलेलं नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर एका पक्षात सुद्धा राहू शकला नाही हा माणूस. ज्या दिवशी यांची उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस यांनी बाईट दिली, त्यावेळेस यांना यांचं चिन्ह सांगता आलं नाही. पिपाणी म्हणले. तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे का पिपाणी हे ज्या माणसाला माहीत नाही तो माणूस काय विकासन याच्यावर बोलणार हो? आज कुठल्या पक्षात आणि उद्या कुठल्या पक्षात आहे माहीत नाही. किती पक्ष बदलायचे, किती मतदारसंघ बदलायचे. मतदारांना गृहीत धरून जे राजकारण केलं जात आहे ना, हे एवढं सोपं नाही. त्यांना सांगा, बोलणं सोपं आहे. काय केलं त्याचा तुम्ही लेखाजोखा मांडावा, आम्ही मांडतो. काहीतरी यायचं, काहीतरी आरोप करायचे. अरे तुम्ही सोलापूरसाठी काय करणार आहे, काय विजन आहे ते सांगा हो. तुम्ही हे काय सांगताय, हे केलं नाही ते केलं नाही. तुम्ही काय करणार आहे ते सांगा, आम्ही काय करणार आहे ते सांगतो. सोलापूरसाठी काय करणार आहे? फक्त गलिच्छ राजकारण करायचं, याच्या पलीकडे काय? आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात जातीयेचं जर राजकारण मांडायचं, काय हो? तुम्हाला विकास करायला सांगितल्यावर काय तुमच्याकडे विजन आहे? 15 कोटी रुपये निधी दिला, काय केलं तुम्ही? समाज मंदिरं बांधली फक्त. काय तुमच्याकडे विजन आहे? 2.5 वर्ष सरकार होतं, काय सरकारमधनं निधी आणून काय केलं? सोलापूरच्या विकासासाठी काय केलं? त्यांनी सांगितलं की लिंगायत भवनसाठी आम्ही निधी दिला, जागा दिली. हे तुम्ही लिंगायत आमदार म्हणून तुम्हाला करता आलं असं, पण ते तुम्हाला करता आलं नाही, हा देखील आरोप. मी तेच सांगतोय, तुम्ही एखादं भवन दिलं त्याला भवन म्हणा, त्या जातीसाठी दिलं हे जे ठासून सांगता ना, जातीसाठी काय केलं? जातीच्या पलीकडे मानव जात आहे. आणि आज सोलापूरची गरज माणसांसाठी करायची गरज आहे. हे सगळं विसरून तुम्ही या जातीसाठी हे केलं, त्या जातीसाठी तुम्ही काय केलं, हे जे असं आहे जातीतलं विष पेरण्याचं काम आहे ना, हेच आयुष्यभर महेश कोटेंनी केलं आणि त्याची ही फळं आहेत. आता कुठं तर माणूस लाजून थांबतंय, किती वेळा उभा राहायचं, किती वेळा पडणार आहे? जेवढ्या वेळेस यांनी निवडून आले तेवढे पडलेत. आणि तुम्ही त्याच्यावर टीका करता, काय केलं आम्ही, असं केलं तसं केलं. म्हणजे तुम्ही मतदारांवर संशय करता का? अहो, त्यांनी जेवढ्या लीडनी निवडून येतात ना, गेल्या वेळेस 76,000 आले. तुमच्या उमेदवाराला किती मतं पडलेत बघा. 15-20 हजाराच्या पुढे जात नाही तुम्ही. 12,000 15,000च्या पुढे तुमचा उमेदवार जात नाही. मग ही कामं न करता लोक मतं देतात का? म्हणजे मतदारांनाच तुम्ही वेडं ठरवताय का? त्याच्यामुळे जातीमध्ये जात धर्माचं काय राजकारण करतात असं म्हणायचं आपल्याला. 100% जातीय राजकारण हा एकच बेस धरून त्यांचं काम चालू आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या सगळ्या मुद्द्यात तुम्ही जातीसाठी काय केलं, तुम्ही अरे जातीसाठी काम करायसाठी फक्त आमदार नसतो, जनतेचे काम करायसाठी आमदार असतो. ही कुठली पद्धत काढली? जातीसाठी काय केलं? आमदार काय जातीचं काम करायसाठी निवडून दिला जातो का? जनतेचं काम करायसाठी दिलं. आणि निश्चितपणाने माझा उमेदवार माझा आमदार हा जनतेसाठी काम करतो, म्हणूनच जनता त्याच्यावर एवढी प्रेम करते. याच्यामध्ये एक शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे. ते कितपत आपल्याला परिणामकारक ठरेल, काय वाटतं या संदर्भात? एक लक्षात घ्या की ही परिणामकारक योजना आहे हा विषय नाही. ही जी योजना आहे ही गोरगरिबांसाठीची योजना. ज्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर ते 1,500 रुपये मिळालेल्या महिलेच्या कधीतरी तुम्ही संवाद करा, कधीतरी तुम्ही तिचं मत जाणून घ्या. त्या गरीब महिलेचं, त्या गरीब बहिणीचं कधीतरी मत जाणून घ्या. मी ज्यावेळेस
ज्यावेळेस पहिल्यांदा हे पैसे जमा झाले त्यावेळेस काही महिलांना भेटलो, काही बहिणींना भेटलो. म्हणलं ताई तुम्ही आता काय करणार या पैशाचं? त्यांनी सांगितलं की भाऊ हे 1,500 रुपयात मी माझ्या मुलाला ट्युशन लावायची होती, पण 1,000 रुपये फी मी देऊ शकत नव्हते. आता मी 1,000 रुपये फी देऊ शकते, माझा मुलगा ट्युशनला जाऊ शकतो, चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. तो मुलगा शिकल्यानंतर ती घर उभारणार आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ह्या श्रीमंत लोकांना, ह्या मोठ्या लोकांना, परिणिती ताईसारख्या तोंडात चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसांना कळणार नाही. एका महिलेने सांगितलं माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे, त्याच्यासाठी हे 1,500 रुपये मला भांडवल म्हणून एका महिन्यासाठी फार मोठे आहेत. एका महिलेने सांगितलं की आम्ही भाजी घेऊ शकत नव्हतो, आता सकस आहार घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या फार परिणामकारक आहेत. आणि निश्चितपणाने ही आज 1,500 रुपये माझ्या बहिणींना मिळतात. येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांनी घोषित केले की ती 2,100 रुपये करू, 2,100 रुपये निश्चितपणे सत्तेत आल्यानंतर आम्ही ते 2,100 रुपये करू, याचंही अभिवचन दिलेलं. ही जी लाडकी बहीण योजना ही फक्त ह्याच्यासाठी नाही, आणि जिथं जिथं लाडकी बहीण योजना काँग्रेसने पण राबवली, कर्नाटकमध्ये राबवली, बंद पडली, हिमाचलमध्ये राबवली, बंद पडली. म्हणजे जिथं जिथं राबवली तिथं बंद पडली. आमची मध्य प्रदेशमध्ये चालू केली, चालू आहे अजूनही, ही चालूच राहणार आहे. ही आम्ही ह्याच्याकडे योजना म्हणून बघत नाही. ही योजना डिक्लेअर करायच्या आधी त्याला लागणारा निधी, त्याची तरतूद, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ही योजना अंमलात आणली होती. आणि निश्चितपणाने ह्या लाडक्या बहिणींना त्याचा त्यांच्या संसारात उपयोग होतो, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आहेत. आता तिथले आमदार जे आहेत विद्यमान सध्या खासदार आहेत. आमदार परिणिती शिंदे आता खासदार म्हणून नेतृत्व जिल्ह्याचं करत आहेत, आणि 3 टर्म झालं मतदारसंघ त्यांच्याकडे राहिलेला आहे, 15 वर्ष झालं. आता देखील त्यांनी ठरवून सांगतात की आता हा मतदारसंघ, या मतदारसंघात केलेली विकास कामं असतील, रस्त्याचा प्रश्न असतील, पिण्याचे पाणी, जे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मोठ्या प्रमाणात निधी या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने दिला आहे असं सांगितलं आहे. आता कुठेतरी भाजपनं उमेदवारी देऊन असं एक खोटी आश्वासनं दिली जात आहेत, त्याला एक बळी पडू नका, थारा देऊ नका असं आवाहन करतात. काय सांगा? एवढ्या दिवस झालं निवडणूक चालू होऊन ताई कुठं प्रचार करतात सोलापुरात मला दाखव. सोलापुरात सगळीकडे महाविकास आघाडीत गोंधळ घातला, सगळी भांडणं लावली, आणि ताई कोल्हापूरला जाऊन प्रचार करतात. त्यांना प्रचार करायसाठी सुद्धा त्यांच्या पक्षात जागा नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली. आणि त्यांनी विकासाचं बोलावं. ज्या दिवशीपासून निवडून आल्या त्या दिवशीपासून ताईंच्या तोंडात फक्त एकच शब्द मी त्यांना वारंवार विनंती करत होतो, भांडणं लावणं, दंगली करणं, ह्यांनी दंगली घडवल्या, त्यांनी दंगली घडवल्या, यापेक्षा वेगळी भाषा ताईंच्या तोंडात नाही. आत्ता 6 महिने झाले, 6 महिन्यात म्हणजे ते एअरपोर्ट चालू व्हायला लागलं, तिथं जाऊन पत्र द्यायचं. म्हणजे आमच्याच मंत्र्याला, म्हणजे ज्या विमानतळाला तुम्ही विरोध केला, ज्या विमानतळाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की हे चालूच होऊ शकत नाही, माझं चॅलेंज आहे, ते विमानतळात चालू व्हायला लागलं तर लगेच तिथं विमान मंत्र्यांना जाऊन पत्र द्यायचं. याच्या पलीकडं आपण काय केलं? आपण निवडून आल्यापासून उद्योजकांची बैठक घेतली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्याचा पाठपुरावा केला. फक्त म्हणजे महिन्यातनं 1 वेळा 2 वेळा यायचं, काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायची जेणेकरून आपण मीडियात फ्लॅश व्हावं, याच्या पलीकडे परिणिती ताईंनी काही केलेलं नाही. पत्र देऊन अडथळा निर्माण करतात असं म्हणायचं आहे तुम्हाला? पत्र देऊन त्यांनी अडथळा नाही, क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे माणसाला कुठंतरी वाटावं, ज्या गोष्टीला आपण विरोध करतोय तेच गोष्ट व्हायला लागल्यावर आपण त्याचं क्रेडिट घ्यायसाठी जावं का? एवढं तरी आपल्या मनाला. या 3 मतदारसंघात आपले उमेदवार आहेत, दक्षिण आहे, उत्तर आहे, मध्य आहे. या निवडणुकीला आता 2024ची विधानसभा आहे, या निवडणुकीला सामोरं जात असताना काय एक जनतेला आव्हान कराल तुम्ही? निश्चितपणाने 2024ची जी निवडणूक आहे ती निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक आहे, आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही करतो आहे. आम्ही जे काम केलं आहे
त्या कामासाठी आम्ही मतं मागतो आहे. आम्ही जे काम केलं आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असू द्या, 100 बेडचं हॉस्पिटल असू द्या, महिला हॉस्पिटल असू द्या, किंवा अनेक मूलभूत सुविधा असू द्या, ड्रेनेज लाईनचा विषय असू द्या, ज्या मूलभूत सुविधा असतील, दुहेरी पाईपलाईन असतील, जी आम्ही कामं केली त्या कामाच्या आधारावर आम्ही आपल्याला मतं मागतो आहे. आणि निश्चितपणाने आपण आम्हाला कायम आशीर्वाद दिला आहे. असाच आशीर्वाद जनतेने यावेळेस ही सोलापूर शहरात 3 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत. शहर उत्तरमधनं विजयकुमार देशमुख साहेब, शहर मध्यमधनं देवेंद्रजी कोठे आणि शहर दक्षिणमधनं सुभाष बापू देशमुख, या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो. निश्चितच या ठिकाणी आज खुली चर्चा या व्यासपीठावर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून भाजपाचे शहर अध्यक्ष मान्य श्री नरेंद्रजी काळे यांनी तिन्ही मतदारसंघातील सोलापूर शहर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्य या तिन्ही मतदारसंघातील काही प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, असे अनेक विविध प्रश्नाच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेलं काम, सरकारनं दिलेली आश्वासनं, एकंदरीत या अनुषंगानं आपल्या मतदारसंघातील हे प्रश्न त्यांनी या ठिकाणी जनतेला एक आव्हान देखील केलेलं आहे. आणि 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेलं काम असेल आणि या कामाच्या बळावरच भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेत येईल असा देखील या ठिकाणी दावा केलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. मी समाधान वाघमडे, नमस्कार.